भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आपल्या सोबत आहेत। भाऊ, काय नेमकं गणित फिरवले की कल्याण डोंबिवलीमध्ये एवढे बिनविरोध तुम्हाला मिळाले? खरं तर आपल्याला माहीत आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये NDAचं सरकार आणि राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार ज्या गतिमान पद्धतीने काम करत आहे त्यामुळे लोकांमध्ये अतिशय पॉझिटिव्ह असे वेव्ज आहेत आणि त्याची सुरुवात ही नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आपण पाहिली असेल। नगरपालिकांमध्ये सुद्धा अतिशय चांगलं यश हे महायुतीच्या सर्व भागामध्ये ग्रामीण भागांमध्ये मिळालं आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांमध्ये सुद्धा त्याची सुरुवात झाली आहे आणि आम्हाला खात्री आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वात सर्व ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व भागांमध्ये सर्व महानगरपालिकांमध्ये महायुतीचेच महापौर होतील। पण कल्याण डोंबिवलीमध्ये काय नेमकं तुम्ही समीकरण जुळवलं का 15 तुम्हाला बिनविरोध? नाही, खरं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आपण पाहिलं असेल त्या भागांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने महायुतीने गेल्या काही वर्षांमध्ये केलेलं काम आणि त्यामुळे लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा आशीर्वाद हा द्यायचं ठरवलं आहे। मॅक्स टू मॅक्स या महायुतीमध्ये येतील यात काही शंका नाही। भिवंडीत सुद्धा हा बालेकिल्ला मानला जातो, मात्र भिवंडीत सुद्धा तुम्हाला चांगले यश मिळालं आहे, तिथं सुद्धा अनेक तुम्हाला बिनविरोध मिळालेत। भिवंडीमध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल की जो हिंदू बहुल भाग आहे या हिंदू बहुल भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी यश नेहमीच महायुतीला मिळतं, त्यामुळे त्याही भागांमध्ये अशा पद्धतीचं यश हे भाजपला मिळालं आहे। अजित पवारांनी म्हटलेलं आहे की जर 2 राष्ट्रवादी एकत्र असेल तर तुमच्या तोंडामध्ये साखर पडो, कसं बघते याकडे? खरं तर याबद्दल बोलणं योग्य नाही, परंतु तरीसुद्धा मी हेच म्हणेन की महायुती ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अतिशय चांगलं यश मिळेल। निवडणूक कार्यकर्त्यांची आहे, जनतेची निवडणूक आहे, त्यामुळे जनता ही नरेंद्र मोदींच्या आणि देवेंद्रजींच्या पाठीशी राहील यात काही शंकाच नाही। अजित पवारांनी पुण्यामध्ये भाजपला इशारा दिलेला आहे का मी सुद्धा यादी काढेल, मग कुठल्या यादीमध्ये कोण किती जे गुंड आहेत किंवा काय ते समोर येतील? बरं 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 ही अजित पवार पॉलिटिकली स्टेटमेंट ज्या सगळ्या देतात हे आपल्याला माहीत आहे, त्यामुळे ही पॉलिटिकल स्टेटमेंट आहे आणि त्यांनी ती सगळं तपासून घ्यावं, काहीच अडचण येत नाही। पाहतो आपण अजित पवारांनी पॉलिटिकल स्टेटमेंट देतात ते तपासून पाहावा, मात्र कुठेतरी नरेंद्र मोदी यांचं काम राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं काम आहे आणि म्हणूनच भाजपचे बिनविरोध जे आहे ते उमेदवार येताना रवींद्र चव्हाण म्हणताना पाहायला मिळतात। रवींद्र चव्हाण आता भांडूपच्या या सगळ्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आपण पाहतोय की एक मोठा जो आहे तो सगळ्यांचंच लक्ष मुंबई महानगरपालिकेवरती आहे आणि त्याकडे भाजप आता कसून तयारी करताना पाहायला मिळते। कॅमेरामन रोहित कांबळेसह राजू सोनवणे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।